नमस्कार मैत्रिणींनो, रसना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज रेसिपीने दाखविता मी तुम्हाला श्रावण सोमवारच्या चौथ्या सोमवारी कशी पूजा करायची ते दाखविणार आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। मी येथे ना ही आरती तयार करून घेतलेली आहे। बघा, हे मी गंगाजल घेतलेला आहे, माझ्याकडे गंगाजल आहे आणि दूध घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, पारिजातकाचे फुलं आणि हे पांढरे फुलं घेतलेले आहे आणि अक्षत करून घेतलेला आहे, गुलाल बुक्का आणि कुंकू घेतलेला आहे आणि हे मी पिवळं चंदन घेतलेला आहे, सुपारी आहे आणि शिक्का आहे। अशी आरती तयार करून घेतलेली आहे आणि इथे मी धोत्र्याचं फळ, बेल आणि फुलं घेतलेले आहे आणि हे पांढरे फुलं पण घेतलेले आहेत। चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला दिव्याची स्थापना करायची आहे। मी इथे तांदळाची रास ठेवते आणि त्यावर दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे। आता आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। गणपतीचं अभिषेक करून घेतलेला आहे, मी वस्त्र घालून घेतलेले आहे। आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। त्यानंतर आपल्याला शंकराच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे। मी गंगाजलनी करत आहे। गंगाजल घेतलेला आहे, प्लेटमध्ये मी शंकराची पिंड ठेवून घेतलेली आहे। तुमच्याकडे पांढरा कापड असेल तर अवश्य पांढरा कापड टाकायचा आणि मी आता आपण अभिषेक करायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जाप करत आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे। त्यानंतर दुधाने कच्चं दूध घ्यायचं, हे उकळलेलं दूध नको आणि गाईचं मिळालं तर अतिउत्तम। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जाप करायचा। त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून घ्यायचं आहे, अभिषेक करायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं आणि स्वच्छ कापडाने आपल्याला ह्या पिंडीला पुसून घ्यायचं आहे। समजा तुमच्या कोणता सोमवार सुटलेला असेल किंवा जमलं नसेल तर तुम्ही हा चौथा सोमवार अवश्य करायचा। प्रथम आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे। अक्षत, हळद, कुंकू सगळं वाहून आणि फूल वाहायचं आहे। दिव्याचं करून घ्यायचं, फूल वाहून द्यायचं। आता आपल्याला पिंडीचं पूजन करायचं आहे। तर सुरुवातीला पिवळं चंदन घ्यायचं आणि ह्या बोटाने आपण पिंडीला लावायचं, मग गणेशजीच्या स्थानावर लावायचं एक बोट आणि मग सदानंद कार्तिकी आणि मग अशोक सुंदरी आणि त्यानंतर जलाधारी आणि त्यानंतर जलाधारीच्या अपोजिट मागच्या बाजूने आपल्याला चंदन वाहून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूजा करायची आहे। अक्षत वाहायची आहे, त्रिपुंड लावायचं आहे, हळद कुंकू, हळद वाहत नाही, मी हळद नाही वाहली, गुलाल बुक्का तुमच्याकडे वाहत असेल तर तुम्ही वाहू शकता, परंतु आमच्याकडे भगवान शंकराला हळद वाहत नाही। आता आपल्याला बेल वाहायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जाप करत वाहायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं 5, 11, 21, 108 वाहू शकता। अशा प्रकारे वाहायचं आहे। त्यानंतर धोत्र्याचं फळ वाहायचं आहे आणि पांढरे फूल वाहायचे आहे। माझ्याकडे ना पारिजातकाचं झाड आहे, पारिजातकाचे फुलं भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे, हे वाहायचे आहेत।
आणि पांढरे फूल, बेलफूल वाहिल्यानंतर आजची मूठ शिवमूठ आहे ही जव ती अर्पण करायची आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं 3 वेळा. आणि शेवटी मग आरती करायची आहे, कापूर लावायचा आहे. अशा प्रकारे पूजा करायची आहे. आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य मी गणपतीला लावलेला आहे. आणि शंकराला हे दूध घेतलेलं आहे आणि एका लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे पूजा केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.